गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर बोलताना नमस्कार आणि तुळशीला पाणी घालून मी सरळ आले किचनमध्ये. भाजीला काय बनवायचा हा विचार पडला ना, तर सरळ मी कारल्याची भाजी बनवते. कारण कारल्याची भाजी आपल्या अतिराला खूप जास्त आवडते किंवा कडू पदार्थ, कडू भाज्या ती खूप आवडीने खाते. इथे कारल्याच्या भाजीत मीठ टाकलं आहे आणि मिक्स करून 15 मिनटं ठेवून दिलं आणि मग त्यातून पाणी काढून टाकलं ना, तर भाजी जास्त कडू लागत नाही. ते साहेबांसाठी मऊ भातही टाकला होता. मग इथे कुकर लावायला घेतला कारण सासूबाई आज बाहेर गेल्या आहेत आणि जेवणाची जबाबदारी माझ्यावरती आहे. अतिराला स्कूलमधून आणायचंही होतं, त्यामुळे जेवण पटापट आटपून घेतलं कारण ती घरी आल्यानंतर काहीही करायला भेटत नाही. किचनवर थोडासा पसारा वाटत असेल, पण काकी अजून भांडी घासायला आल्या नाही आहेत म्हणून. नाहीतर माझं किचन खूप क्लीन असतं. कुकर होईपर्यंत आम्ही दोघे तयार व्हायला गेलो. अतिराचं म्हणणं असतं की मला न्यायला येत आहे तर तयार होऊनच यायचं. तिथे टाईम झाला आहे स्कूल सुटण्याचा, तर आम्ही दोघंही निघालो अतिराला आणायला. आज साहेबांना कंटाळा आला होता गाडी चालवायला, म्हणून गाडी मीच चालवत आहे. गाडी थोडी वरतीच लावली आहे कारण मग स्कूल सुटलं की इथे ट्रॅफिक होते आणि मग स्कूल बस पण येतात, त्यामुळे गाडी काढायला भेटत नाही. अतिराला असं घरी खेळता येत नाही म्हणून इथे तिची मस्ती चालू आहे. आज टिफिन खाल्ला नव्हता आणि मी ओरडेन म्हणून तिचं मस्का लावणं चालू आहे. घरी आल्यानंतर ड्रॅगन फ्रूट कापून दिलं कारण टिफिन तसाच्या तसा आणला होता. जेवण सकाळीच आटपलं होतं, पण चपाती राहिली होती म्हणून तीही करून अतिराला भरवायला घेतलं. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. बाय बाय.